वाढेल भाग्याचं बळ, मिळेल परिश्रमाचं फळ. मिथुन राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, मनात खूप विचार, परंतु निर्णय घेताना खूप गोंधळ होतोय का? एकाच वेळी 10 कल्पना, परंतु कोणती योग्य ते कळत नाही. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मिथुन राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने तुमचे भाग्य शनिदेव कर्मस्थानात कर्मेश गुरुदेव राशीत विराजमान आहे. तसंच 11 एप्रिल पासून बुध आणि गुरु यांच्यात परिवर्तन योग देखील होत आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवर्धक म्हणता येईल. मात्र भाग्य तुम्हाला परिश्रमाशिवाय प्राप्त होणार नाही आणि परिश्रम फळ दिल्याशिवाय राहणार नाही, असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे. त्यापासून तुम्हाला शुभ फळं प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा.